नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात 8 महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. ढाब्यावर काम करणाऱ्या कुकचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणात 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील रामटेक तुमसर रोडवरील एका टुरिस्ट ढाब्यावर घडलेल्या खून प्रकरणाचा 8 महिन्यांनंतर पोलिसांनी उलगडा केलाय. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान ढाब्याचे मालक कैलास ठाकरे यांच्या नवरगाव शिवारातील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ढाब्यावर काम करणारे शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखडे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत ढाब्यावर काम करणारा कुक प्रताप सिंह महादेव सिंग बैस याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याचे समोर आले. रामटेक पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून शेतातून मृतदेह उकरून काढला. पुढील तपासात ढाबा चालक पियुष कैलास ठाकरे याने संतापाच्या भरात प्रताप बैस याचा गळफास लावून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर आरोपींच्या मदतीने शेतात खड्डा खणून मृतदेह पुरण्यात आला. या प्रकरणी पियुष ठाकरे, कैलास ठाकरे, शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखडे या 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या तपासामुळे 8 महिन्यांपासून गूढ असलेल्या या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.